सॅप हा अतिशय चुकीचा वर्ड आहे. कोणतीही कंपनी काम करताना त्याची एक सुरुवात असते आणि एक पूर्ण सर्कल तयार होतं आणि परत तिथे येतं की एक अतिशय नावाजलेली पेंट्सची कंपनी आहे. त्या कंपनीनी 4 वर्षापूर्वीच अशी एक प्रोसेस त्यांच्या SAP वापरून, SAPचं जे नवीन व्हर्जन आहे S4 HANA म्हणतात त्याला, ते डेटाबेस वापरून असं केलेलं आहे की ते प्रेडिक्ट करू शकत होते की या पर्टिक्युलर पेंटची कुठल्या डीलरकडनं ऑर्डर येऊ शकते. अजूनही जवळजवळ 55% कंपन्या या जुन्या डेटाबेसवरती आहेत. सो ह्या डेटाबेसमधनं ह्याच्यामध्ये जायला SAPला खूप म्हणजे खूप माणसं लागणार. स्कॅम्स होतात, पण माणूस करतो आणि जर इंटेन्शनली केलं तर ऑब्व्हियसली होतं, पण कधी कधी SAP स्कॅम बाहेर पण काढतं. हा माझा अनुभव आहे. नमस्कार आणि वेलकम. अनुभवांकाच्या या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आम्ही IT विषयी डिस्कशन केलं होतं आणि त्यातल्या त्यात SAP जे क्षेत्र आहे त्याच्याविषयी थोडंसं डेप्थमध्ये जाऊन डिस्कशन केलं. त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या आहेत, बिझनेस असो किंवा जॉब, त्याच्यामधल्या ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या आहेत, त्याच्यामधले होणारे स्कॅम्स, त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही थोडंसं बोललो. त्यासाठी आज आम्ही मिसेस माधुरी कोंडो यांना बोलवलं होतं, ज्यांचा 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे SAPमध्ये. सो हे सगळे जे टॉपिक तुम्हाला मी सांगितले याबद्दल आम्ही डेप्थमध्ये बोललो आहे. सो आजचा जो एपिसोड आहे तो प्रचंड इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला जर SAPमध्ये यायचं असेल तर हा एपिसोड नक्कीच तुमच्यासाठी आहे. सो एपिसोड पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमचे पण काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की कळवा. मॅडम, सर्वप्रथम धन्यवाद आल्याबद्दल. आपण IT क्षेत्रात कार्यरत आहात. सो आपण IT क्षेत्रामध्ये कसे आलात आणि आपलं थोडंसं बॅकग्राऊंड आपण सांगाल का? हो, नक्कीच. सर्वप्रथम तुमचे पण धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल. IT मी तशी त्या मानाने खूप लवकर आले. म्हणजे IT ज्या वेळेला येत होतं त्यावेळेला आले असं म्हणता येईल. आणि माझ्याही करिअरच्या खूप सुरुवातीला मला IT येण्याची संधी मिळाली. मी माझ्या आयुष्यातला पहिला कॉम्प्युटर 1986 साली बघितला. त्यावेळेला ते खूप मोठे कॉम्प्युटर्स असायचे आणि त्याच्यातनं ती एक उत्सुकता निर्माण झाली होती. ऐकत होतो की असे कॉम्प्युटर्स असतात आणि ते खूप दुर्मिळ होते. अशा वेळेला माझ्या एका शिक्षकांनीच मला त्या क्षेत्रामध्ये येण्याची संधी दिली. त्यांनी मला स्वतःहून एक कोर्स ऑफर केला. तो मला कन्सेशनमध्ये दिला. त्याच्यानंतर त्यांनीच तिथे मला नोकरी पण करण्याची संधी दिली आणि अशा रीतीने मी IT ग्रॅज्युएशनच्या आधीच आले. ग्रॅज्युएशन माझं कॉम्प्युटर सायन्समध्ये झालं, पण पॅरलली मी IT पण त्याच्यामुळे आले. आणि मी ग्रॅज्युएशन करत असताना म्हणजे BSc करत असतानाच BSc कॉम्प्युटर सायन्स हा एक नवीन कोर्स पुणा युनिव्हर्सिटीने जस्ट सुरू केला होता. ती संधी मला मिळाली आणि मी तो कोर्स केला आणि अशा रीतीने मी ॲक्च्युअल कॉम्प्युटरमध्ये आले. तर अशी एक सुरुवात झाली. पण शिक्षण आणि नोकरी या दोन्हीमुळे एक एक स्टेप शिकत गेले. कारण त्यावेळेला असं कोचिंग करणारं कोणी नव्हतं. कॉम्प्युटरसुद्धा असे होते की जे काही हेल्प देत नव्हते. त्यामुळे स्वतः एक्सप्लोअर करणे, पुस्तकं वाचणे आणि त्याच्यामधून मग काहीतरी शिकणे आणि मग ते प्रत्यक्षात बिझनेसमध्ये किंवा आपल्या कामामध्ये उतरवणे, हे सगळं मला स्वतःला करायला लागल्यामुळे ती खूप चांगली ओढी निर्माण झाली. अच्छा, ओके. आणि मग आपण SAPमध्ये कधी सुरुवात केली? IT आल्यानंतर हळूहळू जसं मी म्हटलं तसं एक एक गोष्टी शिकत असतानाच SAP हे नाव ऐकलं होतं. पण SAP नक्की म्हणजे नक्की काय हे मला कळण्यासाठी मी एक छोटंसं पुस्तक मला हाती लागलं आणि मी ते वाचलं की SAP म्हणजे काय. आणि त्याच्यामध्ये SAP म्हणजे काय, तर ही एक सगळी एक प्रोसेस आहे. हे एक सॉफ्टवेअर आहे, पण ही एक सगळी एक प्रोसेस आहे. हे कळल्यानंतर त्याच्याबद्दल अजून उत्सुकता निर्माण झाली. कारण नाशिकमध्ये मी एका कंपनीमध्ये दरम्यान काम केलेलं होतं त्यावेळेपर्यंत आणि ती सगळी बिझनेस प्रोसेस मी बघितली होती. ती मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री होती आणि त्यांचं कॉम्प्युटरायझेशनच्या म्हणजे करण्यामध्ये माझा सहभाग होता. आय वॉज एक टीम मेंबर होते त्या प्रोसेसमध्ये.
तर त्यावेळेला लक्षात आलं की अरे आपण हे पण करतोय, कॉम्प्युटर हे पण करतोय, मग या दोन्हीची लिंक का नाही लावत आहे. हे ज्यावेळेला डोक्यात येत होतं त्यावेळेला SAP ऐकलं आणि मग ते खूप शिकण्याची उत्सुकता निर्माण झाली. तर ज्या वेळेला एक अक्षरशः इट वॉज लाईक अ टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यातला. मी पेपरमध्ये एक ॲडव्हर्टाईज वाचली की SAPमध्ये करिअर करायचं असेल तर नाशिकच्या एका हॉटेलमध्ये एक सेमिनार त्यांनी ठेवलं होतं आणि अगदी सहज सकाळी जाहिरात वाचली आणि 1-1.5 तासाने सेमिनार होतं आणि आम्ही गेलो तिथे. लकीली माझे मिस्टर पण माझ्याबरोबर होते आणि आम्ही ते सगळं सेमिनार ऐकलं आणि 2 तासाच्या सेमिनार नंतर आम्हाला असं रिअलाईज झालं, खरं सांगायचं म्हणजे आम्ही त्याच्यासाठी गेलो होतो की ते काही करू शकतील का त्याच्यामध्ये. पण नंतर लक्षात आलं की हे मी जास्त चांगलं करू शकते. पण करायच्या मागे एक खूप मोठा शिफ्ट होता आयुष्यातला. मी नाशिकची. नाशिकमध्ये तो कोर्स नव्हता. तो कोर्स पुण्यामध्ये होता. घरी मिस्टर, मुलगी. माझी मुलगी त्यावेळेला तारुण्यात पदार्पण करणारी असं म्हणता येईल. 9वीतून 10वीत जाणारी टीनेजर आणि इतका मोठा ड्रास्टिक निर्णय घ्यायचा की मी पुण्याला जाणार शिकणार. कोर्स हार्डली 2 महिन्याचा होता. पण कोर्स नंतर कायम बाहेरच राहायला लागणार आहे. कारण नाशिकमध्ये संधी नाही आहे हे खूप पक्कं माहिती होतं. त्या कोर्सची फी त्यावेळेला जी होती ती खूप मोठी होती. पण नवऱ्याचं प्रचंड प्रोत्साहन आणि त्यांनी दाखवलेले मला सपोर्ट म्हणा की त्यांनी त्याच्या खिशातले शब्दशः सगळेच्या सगळे पैसे मला काढून दिले. त्याचं जे सेविंग होतं ते सगळं मला काढून दिलं आणि मला एकच सांगितलं, "तू जा आणि कोर्स कर. जे होईल नंतर ते बघू. तू निदान 2 महिने तू तिथे राहून प्रामाणिकपणे कोर्स करशील याची मला खात्री आहे. पण टेन्शन न घेता रिलॅक्स आणि तू कर." लकीली जिथे कोर्स केला त्याच संस्थेने मला नंतर नोकरी दिली. लगेचच तिथे म्हणजे ते कोर्सला जे मी 2 महिने पैसे घालवले नाही म्हणणार, ते तिथल्या तिथे लगेच सत्कारणी लागले आणि पुढच्या 2 महिन्यातच ते माझे म्हटलं तर वसूल पण झाले. पण ती एक सुरुवात झाली, खूप चांगली सुरुवात झाली. SAPमध्ये मी ट्रेनिंग जेव्हा जसं घेतलं तसं तिथे ट्रेनर म्हणून लागले. पण SAP हे खरं तर प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन करायचं काम असतं आणि तो पण ब्रेक मला असाच खूप अचानक मिळाला. ट्रेनर असल्यामुळे स्टुडंट्स फोन करून विचारायचे. जे शिकून जायचे तेही बाहेर जॉबमध्ये जायचे काही जण, काही जुने स्टुडंट्स. अशाच एका स्टुडंटनी मला 3-4 वेळा फोन केले आणि एकदा सहज विचारलं, "करशील का आमच्या कंपनीमध्ये काम?" आणि ते मला असं खूप मी उत्साहित झाले त्याच्याने, की हो मला करायचं आहे. कारण प्रत्यक्ष फील्डमध्ये आता शिरायचं आहे, प्रोजेक्टवरती जायचं आहे. आणि मी तिला सहज विचारलं लोकेशन आणि तिने गांधीनगर, गुजरात सांगितलं. ह्या आत्तापर्यंत पुण्यात होते वर्ष, 1.5 वर्ष आणि आता गांधीनगर, गुजरातला जायचं, मुलगी 10वीला. अगेन दुसरा पॉईंट की अरे या निर्णयात जायचं की नाही. पण परत घरनं प्रोत्साहन, दोघांचं पण, की नाही, नाही तू जा, आम्ही बघू. अशा रीतीने मी त्या पहिल्या प्रोजेक्टला गांधीनगर, गुजरातला गेले. तो प्रोजेक्ट जवळजवळ 3.5 महिने मी तिथे केला. ज्या वेळेला मुंबईत खूप पूर आला होता, तोच पूर नंतर जो गुजरातला गेला होता, त्याच दरम्यान मुलीची 10वीची रिझल्ट लागला होता आणि नंतर मी त्या 10वीचा रिझल्ट लागल्यावर मी परत आले आणि म्हणजे त्या पिरियडमध्ये मी गांधीनगर, गुजरातला गेले. ते 4 महिन्याचा तो प्रोजेक्ट करून आल्यानंतर मग इथे मला दुसरा प्रोजेक्ट औरंगाबादला मिळाला. मग मी परत 6 महिने औरंगाबादला गेले. त्या औरंगाबादच्या 6 महिन्याच्या प्रोजेक्टमध्ये कधीतरी 15 दिवस औरंगाबाद, कधीतरी 15 दिवस मुंबई, असे वेगळे 2 ठिकाणी सारखं शफलिंग करत करत तो एक ब्रेक खूप छान मिळाला मला. ते झाल्यानंतर मी एका जर्मन मल्टीनॅशनलमध्ये जवळजवळ 5.5 वर्ष काम केलं. ते पूर्ण मुंबई बेस्ड होतं. त्याच्यानंतर एक फ्रेंच मल्टीनॅशनलमध्ये काम केलं. त्याच्यानंतर मग एका मध्य प्रदेश गव्हर्नमेंटच्या एका खूप मोठ्या प्रोजेक्टवरती एका मला कंपनी थ्रू काम करायला मिळालं. त्या 2.5 वर्षामध्ये मी SAPत जेवढं काम केलं त्याहीपेक्षा जास्त मी तो स्टे खूप एन्जॉय केला. कारण मी सगळं मध्य प्रदेश बघितलं. म्हणजे आज मी खूप अभिमानाने सांगू शकते की मध्य प्रदेशमधल्या माणसांनी जेवढं मध्य प्रदेश कदाचित बघितलं नसेल, एवढं मध्य प्रदेश मी त्या 2.5 ते 2 वर्षात बघितलं. त्याच्यानंतर मग त्याच वेळेला नंतर GSTचे प्रोजेक्ट्स वगैरे असं करत करत आता सध्या परत एका मल्टीनॅशनलमध्ये काम करते. सो
ह्या SAPचा अतिशय सुंदर प्रवास. आता आपण थोडं समजून घेऊयात व्ह्युअर्ससाठी की SAP म्हणजे नेमकं काय, आणि तुम्ही जे प्रोजेक्ट्सबद्दल सांगितलं तर एक ॲट ग्लान्समध्ये तुम्ही सांगू शकला की प्रोजेक्ट्स घेतात किंवा जे केले जातात, जसं तुम्ही गव्हर्नमेंटसाठी सांगितलं, तर नेमकं त्याच्यामध्ये काय होतं आणि कुठल्या गोष्टी कराव्या लागतात? हो, नक्कीच. बेसिकली SAP म्हणजे काय, तर SAP हे एक पॅकेज आहे, हे एक सॉफ्टवेअर आहे आणि ते एका जर्मन ग्रुपनी तयार केलेलं आहे. जर्मनचे 3 लोक होते ज्यांनी ती कंपनी स्थापन केली 71 साली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करत करत ते एक अतिशय एन्हान्स्ड पॅकेज आत्ता तयार केलं आहे. करताना काय केलेलं आहे की ते एक स्टँडर्ड पॅकेज तयार केलं आहे. आता SAP बेसिकली हे एक ERP पॅकेज म्हणतो त्याला, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. कोणतीही कंपनी काम करताना त्याची एक सुरुवात असते आणि एक पूर्ण सर्कल तयार होतं आणि परत तिथे येतं. म्हणजे जसं आपण एक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री घेतली तर त्यांना ऑर्डर येते, मग ती त्या ऑर्डरची पूर्ण प्रक्रिया पूर्ण करतात आणि परत शेवटी पैसा येतो. सो ऑर्डर पूर्ण करणं ही एक पूर्ण एक सर्कल आहे आणि ह्याच्यामध्ये खूप एलिमेंट्स इन्वॉल्ड असतात. जसं आपण ऑर्डर आपल्याला येते, मग त्याच्यानंतर आपण ती मॅन्युफॅक्चर करायला ती ऑर्डर मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्टमध्ये देतो. मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्टमध्ये ती ऑर्डर देण्यासाठी आपण रॉ मटेरियल वगैरे परचेस करतो किंवा त्याच्यानंतर ते प्रोसेस करतो आणि त्याच्यानंतर ते पॅकेजिंग करतो, त्याच्यानंतर ते विकतो आणि त्याच्यानंतर तो पैसा आपल्याकडे येतो. हे एक पूर्ण सर्कल आहे आणि हे अतिशय टाईटली इंटिग्रेटेड सर्कल आहे जे SAP आपल्याला देतं. सो बेसिकली SAP इज अन ERP पॅकेज की जे आपल्याला एक कंप्लीट पॅकेज देतं की तुमचा एखादा जर बिझनेस चालू करायचा असेल तर तो पूर्ण ऑटोमेटेड होऊ शकतो किंवा होतो असं ठामपणे पण मी म्हणू शकते. की ह्याच्यामध्ये कसं आहे की कुठल्याही क्षणी तुम्हाला कुठलाही डेटा कुठल्याही ठिकाणी बघता येतो. SAPचा सगळ्यात बेस्ट पार्ट हा आहे की तुमचा पण लोकेशन्सला असलेला जो बिझनेस असतो तो तुम्हाला एका ठिकाणी बसून बघता येतो. म्हणजे भारतामधल्या एखाद्या ठिकाणी बसलेला माणूस की माझ्या परचेस ऑर्डरचं काय झालं किंवा हे मटेरियल किती आहे, कुठे किती आहे आणि त्याची आज व्हॅल्युएशन काय, इथपासून तर तो CEO ह्या आजची माझी बॅलन्स शीट काय, इथपर्यंत सगळंचं सगळं एका क्लिकवरती बघू शकतो. कारण हा एक कंप्लीट इंटॅक्ट टाईटली इंटिग्रेटेड असं एक पॅकेज आहे. त्यातून SAPने सुरुवातीला जे व्हर्जन होतं त्याच्यापासून तर आजपर्यंत खूप डेव्हलपमेंट्स केल्या आहेत. आज तर गेल्या 7-8 वर्षापासून अशी छान सोय आहे की पहिले तरी SAP तुम्हाला डेस्कटॉप किंवा लॅपटॉपमध्ये ओपन करून बघायला लागायचं. आता तुम्ही ऑन द गो तुम्हाला मोबाईलवरती सगळं करता येतं. सो दॅट इज SAP बेसिकली. आता जे नवीन आलेलं आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचा याच्यात म्हणजे काही समावेश आहे किंवा आता बरेचसे सॉफ्टवेअर्स आपण बघतो, इवन आता सोशल मीडिया जरी आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पण त्यांनी छोटे छोटे टूल्स इन्क्लूड करायला सुरुवात केली की तुम्ही इमेज जनरेट करा किंवा तुमचं पोस्टचं टेक्स्ट जनरेट करा. तर त्याची जी हेल्प आहे AIची ती म्हणजे ट्रिमेंडस आहे. तर त्याचा इथं जे SAPचे मॉड्यूल्स आहेत त्याला काही जे त्याचं रिलेशन आहे का, त्यांनी इंटिग्रेट केलेत का आणि त्याचा उपयोग कसा होतो? नक्कीच आहे, खूप आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तर आज अगदी सगळ्या क्षेत्रात आहे आणि SAP त्याला अपवाद नाही. बेसिकली कसं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय की ते आपला असलेला डेटा वापरून येत असलेलं इंटेलिजन्स आहे. ह्युमन इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये हाच एक खूप महत्त्वाचा फरक आहे. ह्युमन इंटेलिजन्समध्ये क्रिएटिव्हिटी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये डेटा वापरून केलेली प्रोसेस आहे. SAPमध्ये ना जनरेटिव्ह AI असं म्हणतात. AI म्हणजे जनरेटिव्ह AI हा एक प्रकार आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या कंपनीचा X हा एक डीलर आहे. जस्ट एक एक्झाम्पल की ही कंपनी आहे आणि हे वापरलं आहे ॲक्च्युली. आता आपण त्याला जनरेटिव्ह AI म्हणतो, पण काही कंपन्यांनी हे ऑलरेडी वेगळ्या पद्धतीने वापरलं आहे. की एक अतिशय नावाजलेली पेंट्सची कंपनी आहे, त्या कंपनीनी 4 वर्षापूर्वीच
अशी एक प्रोसेस त्यांच्या SAP वापरून, SAPचं जे नवीन व्हर्जन आहे S/4HANA म्हणतात त्याला, ते डेटाबेस वापरून असं केलेलं आहे की ते प्रेडिक्ट करू शकत होते की या पर्टिक्युलर पेनची कुठल्या डीलरकडनं ऑर्डर येऊ शकते. हे ऑलरेडी SAPने वापरायला सुरुवात केली होती, कारण ते जेन AI आहे. म्हणजे एक पर्टिक्युलर तो पेंट किंवा हा डीलर ह्या 3 कलरचे पेंट हा दर 6 महिन्यातनं एवढे मागवतो किंवा 4 महिन्यातनं एकदा मागवतो किंवा 2 महिन्यातनं 2 वेळा मागवतो. हे जे प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस होतं, हे प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस म्हणतात त्याला, हे ऑलरेडी हे चालू केलं होतं. आणि सिमिलर पद्धतीने आता जनरेटिव्ह AIमध्ये जस्ट अजून एक छोटं उदाहरण याच्यामध्ये द्यायचं म्हटलं तर जस्ट रिसेंटली आम्ही एक प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केला, प्रपोजल म्हणा त्याला, की आम्ही त्यांना सांगितलं की तुमचे जे पेमेंट्स येतात, आत्तापर्यंत आलेले पेमेंट्सचा हिस्ट्री बघून कोणते तुमचे पेमेंट्स प्रॉब्लेमॅटिक असू शकतात पुढे, याचं प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस देण्याचा एक प्रस्ताव आम्ही नुकताच दिला. सो याचा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे SMEमध्ये ऑलरेडी वापरायला सुरुवात झाली, फक्त आता त्याचं प्रेझेंटेशन जे आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी खूप छान आहे. बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ गुड ब्लेंड ऑफ अ डेटा अँड अ प्रेझेंटेशन. सो डेटा कम्स फ्रॉम SAP आणि प्रेझेंटेशन कम्स फ्रॉम आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके डेटाकडे जाऊयात, पण त्याच्या आधी एक प्रश्न हा आहे की इंटरनेटवर किंवा इवन आपण जेव्हा मित्रपरिवारात बोलतो तेव्हा बरेचसे लोक SAP म्हणतात. आणि ज्यांनी त्या फील्डमध्ये काम केलं की किंवा त्यांच्या ओव्हरऑल बिझनेस किंवा जॉबमध्ये SAPशी संबंध आला आहे ते SAP म्हणतात. तर मग नक्की काय समजायचं, SAP का SAP? SAP हा अतिशय चुकीचा वर्ड आहे. आणि एक जोक म्हणून सांगते की आपल्याकडे एका कंपनीमध्ये ज्यावेळेला SAP इम्प्लिमेंट झालं, सुरुवातीला लोकांना थोडी भीती होती. कसं आहे की माझी जागिरी मी कम्प्युटरमध्ये टाकणार किंवा सिस्टीममध्ये टाकणार म्हणजे माझा त्याचा होल्ड जाईल, हे जे त्या पिढीत म्हणजे मी ज्यावेळेला काम सुरू केलं त्यावेळेच्या पिढीमध्ये असलेलं एक फिअर होतं. त्याच्यावरनं लोक त्याला साप म्हणायचे. म्हणजे इतकी ती त्यांच्या ह्याच्यामध्ये नाही आम्ही SAP नाही, आम्ही साप म्हणतो त्याला, आम्हाला भीती असते. सो ॲक्च्युली इट शुड बी SAP. आणि SAP ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला दुर्दैवाने आम्ही लगेच सांगतो की नाही, हा वर्ड आम्हाला खटकतो कुठेतरी, त्याला SAPच म्हणतात, SAP म्हणायला पाहिजे. तुम्ही जेव्हा SAPमध्ये सुरुवात केली तेव्हापासून आत्ता 2024पर्यंत तुम्ही असे कुठले बदल विटनेस केलेत का की ज्याच्यामुळे जसं आपण म्हणू शकतो की जसं फॉर एक्झाम्पल, आता माझं एक एक्झाम्पल सांगतो. आता माझं IT बॅकग्राऊंड असल्यामुळे मला थोडंसं एक सांगता येईल, वेबसाईट बनवायचो किंवा मोबाईलचे ॲप्स बनवायचो, ते खूप म्हणजे त्याचं कोडिंग प्रचंड करावं लागायचं. म्हणजे प्रत्येक डिव्हायसेससाठी वेगळं डिझाईन बनवा. मग नंतर आता तर AIमुळे ड्रॅग अँड ड्रॉप वगैरे ते अर्थात AI यायच्या आधीच होतं. तर हे जे बदल आम्ही पण बघितले, म्हणजे ओव्हरऑल IT क्षेत्राने खूप बदल. तर SAPमध्ये असे कुठले बदल आलेत का? प्रचंड बदल आलेत. सुरुवातीचं जे SAP होतं त्याच्या आर्किटेक्चरमध्ये म्हणजे हार्डवेअरच्या आर्किटेक्चरमध्ये खूप बदल आले, त्याच्या प्रोसेसिंग स्पीडमध्ये खूप बदल आले. आता खूप टेक्निकलमध्ये न जाता मी एवढंच सांगेन की जी इव्हॉल्वमेंट म्हणतो ना आपण, काय म्हणतो त्याला, इव्हॉल्वमेंट म्हणजे प्रगती, ही खूप ट्रिमेंडस झाली आहे SAPमध्ये. सुरुवातीला SAP एक खूप स्टँडर्ड टाईपचं होतं, पण त्याच्यानंतर ना हळूहळू SAP पण स्वतः शिकत गेलं आणि इंडस्ट्री व्हर्जन्स आले. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर SAPमध्ये एक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी म्हणून एक पॅकेज आलं, मॉड्यूल आलं, ते केवळ ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं उदाहरण द्यायचं तर युटिलिटीजसाठी म्हणून एक पॅकेज आणलं त्यांनी. तिसरं उदाहरण द्यायचं तर मीडियासाठी म्हणून एक आणलं. जनरिक तर आहेच, त्याच्यामध्येही खूप छान इव्हॉल्वमेंट होती आहे, खूप सुधारणा येतात. जसं बिझनेसेस यूज करतायत SAP आता खूप वर्ष झाली. आज असं म्हणतात की जगामधल्या 65% कंपन्या हे SAP वापरतात. तर हे ट्रिमेंडस आहे, हे खूप ट्रिमेंडस आहे. आणि जसं SAP पण म्हणजे आपला बिझनेस जसं येत जातो जसं SAP पण शिकत जात आहे, SAP पण खूप इम्प्रूव्ह होत जात आहे. जसं अगदी सुरुवातीला फक्त 2 कॉम्प्युटरवरती चालणारं आज जगातल्या कितीही कॉम्प्युटर्सवरती चालू शकतं. कुठल्याही क्षणी कुठल्याही ठिकाणचा डेटा त्या ठिकाणी अवेलेबल होतो.
आर्किटेक्चर जसं मी म्हटलं तसं पहिले फक्त डेटाबेस आणि त्याचं फ्रंट एंड एकाच ठिकाणी होतं, मग ते 2 लेयर झाले, मग R3 म्हणून 3 लेयर आले आणि मग आता डेटाबेसच त्यांनी पूर्ण स्वतःचं बनवलं. पहिले दुसरा डेटाबेस होता, मग ते लायसन्सिंग्स वगैरे SAPला सुद्धा इश्यूज यायला लागल्यानंतर आता SAPने स्वतःचं अतिशय सुंदर आणि खूप स्पीड असलेलं व्हर्जन डेटाबेसचं बनवलं आहे, ज्याच्यामुळे खूपशा गोष्टी SAPसाठी आणि त्यातल्या त्यात युजर्ससाठी खूप सोप्या झाल्या. सो हे खूप चांगली इव्हॉल्वमेंट आहे. त्याचबरोबर सगळं होतं, पण प्रोसेसमध्ये असताना जो फ्रंट एंड ज्याच्यामुळे लोक काम करायला जास्त उत्सुक होतात ते थोडंसं क्लिष्ट होतं, ते मात्र आता अतिशय सुंदर आणलं आहे. आणि त्यातून मी मगाशी म्हटलं तसं ते तुम्ही ऑन द गो तुमच्या टॅबलेट मोबाईलवरती जे नॉर्मल छोटे छोटे ॲप्रुव्हल्स असतात ते आपण किंवा कुणाला काही जस्ट एक छोटा मेसेज पाठवायचा SAP थ्रू, तो तुम्ही ऑन द गो करू शकता. इतकी सुंदर इव्हॉल्वमेंट आहे. आता AI वगैरे तर वापरलंच जात आहे, त्यामुळे ओके. ते तर आत्ता तुम्ही डेटाबद्दल सांगितलं की SAPसुद्धा एक सेल्फ इम्प्रूव्हमेंट करत आहे. तर हा जो डेटा आहे, जर आपण दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं की एक साईड अशी की जो युजर बेस डेटा, की सपोज आपण एखाद्या कंपनीला SAP वापरायला दिलं तर त्यांचा एक स्वतःचा असा एक डेटा आहे जे ते डे टू डे बेसिसला जनरेट करत असतील, आणि SAP एक स्वतःचा डेटाबेस बनवतो की ते किती म्हणजे त्याला एक इम्प्रूव्हमेंटला जागा म्हणा किंवा सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणा की सॉफ्टवेअर अजून स्मूथ कसं होईल याच्याकडे. तर या दोघांचं किती रिलेशन असतं, आणि जसं आत्ता पण आपण बघतो की डेटावर खूप भांडणं होतात आजकाल. IT म्हटली की कोण म्हणतं आहे ट्रान्सपरन्सी, कोण म्हणतं नाही आहे, कोण म्हणतं आम्ही लॉक करतो पण तरी ते डेटा कॅच करत असतात. सो SAPमध्ये डेटाचं असं किती महत्त्व ऑब्व्हियसली असणारच आहे, आणि त्याच्या ट्रान्सपरन्सीबद्दल आपलं काय मत आहे? SAPमध्ये ऑब्व्हियसली डेटा अतिशय महत्त्वाचा आहे. बेसिकली कोणतीही जी सिस्टीम आहे ना, बेसिकली SAP जर आपण बघितलं तर सिस्टीम, डेटा आणि ऑर्गनायझेशन हे 3 मेन फॅक्टर्स आहेत कोणत्याही सक्सेसचे, कोणत्याही ऑर्गनायझेशन. सिस्टीम म्हणजे तुमच्याकडे हार्डवेअर सॉफ्टवेअर किती आहे, कसं आहे, ते कितपत रेडी आहे, त्याच्यामधला डेटा कसा आहे. आणि ऑर्गनायझेशन म्हणजे लोकांचं प्रिपरेशन, मेंटल प्रिपरेशन किती आहे, की लोकांना ते आणायचं आहे की नाही त्याच्यामध्ये. सो ऑब्व्हियसली डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट. परंतु हा डेटा आणि SAP जे नवीन नवीन याच्यात शिकतं ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ऑर्गनायझेशनचा हा स्वतःचा डेटा असतो आणि SAP जे बघतं ती प्रोसेस बघतं, डेटा नाही बघत. हां, SAP कधीही डेटा बघत नाही. SAP जे बघतं ते प्रोसेस बघतं, की हां आता ही फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये ह्याच्यामध्ये ही एक प्रोसेस आहे. याचं एक बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण गाड्यांची वॉरंटी घेत होतो पहिले, आता एक एक्सटेंडेड वॉरंटी आलं. या एक्सटेंडेड वॉरंटीचं जेव्हा मॉड्यूल बनवलं, मी स्वतःसुद्धा एकदा ते मॉड्यूल बनवण्यामध्ये काम केलं आणि नंतर SAPने तेच अडॉप्ट केलं आणि ते खूप छानपणे पुढे परत नंतर ऑब्व्हियसली इव्हॉल्व झालं. दुसरं एक एक्झाम्पल द्यायचं तर ट्रान्सपोर्टेशन, जे आपण कंपनीतलं जे ट्रान्सपोर्टेशन असतं त्याचं एक मॉड्यूल एका कंपनीने तयार केल्यानंतर ते SAPने घेतलं आणि ते इव्हॉल्व केलं. सो SAP डोंट गो इन टू द डेटा. SAP डेटाला कधीच हात लावत नाही. SAP प्रोसेसेस बघतं, त्याच्यातनं शिकतं आणि नवीन नवीन इव्हॉल्वमेंट करतं. त्या ऑर्गनायझेशनचा डेटा हा त्या ऑर्गनायझेशनचाच असतो. सगळ्यात बेस्ट पार्ट हा आहे SAPचा. शेवटी SAP डेटाचा खेळ आहे. त्या डेटामध्ये कोणीतरी जातं, काहीतरी चेंज करतं, काहीतरी ॲड करतं. SAPमध्ये डेटाची छेडछाड करता येत नाही. SAPमध्ये अशी फॅसिलिटी आहे की फॉर जस्ट एक छोटं एक्झाम्पल, की एखादं लाईन आयटम आपण जर डिलीट केलं तरीही तो डेटा फिजिकली कधीही डिलीट होत नाही. तिथे फक्त एक डिलीट इंडिकेटर असतं. त्याच्यामुळे SAPमध्ये डेटा कधीही डिलीट होत नाही, कधीही छेडछाड करता येऊ शकत नाही. सगळ्यात दुसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे SAPमध्ये जी ऑथरायझेशन सिस्टीम ज्याला म्हणता येईल, की कोणी कुठला डेटा ॲक्सेस करायचा, कुठल्या लेवलपर्यंतचा करायचा, याचे खूप टाईट सिक्युरिटी आहे. त्यामुळे त्याचे ऑडिट ट्रेल पण आहे आणि हे स्टॅट्युटरी आहे. ऑडिट हे भारतामध्ये कायद्याने लागतं. हो, म्हणजे जस्ट अजून एक छोटं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर एक परचेस ऑर्डर कोणीतरी बनवली. सिम्पल एक्झाम्पल, परचेस ऑर्डर समजा जर ती मी बनवली तर ती जर कुणाकडे अप्रुव्हलला गेली
तर मी ती कधी बनवली, हां, ती ॲप्रुव्हलला कधी गेली, मी बनवताना त्याच्यात काय डेटा होता. समजा मी त्याच्यामध्ये काही चेंज केला तर तो मी केला आहे, तो कधी केला आहे, आणि पहिली व्हॅल्यू काय होती आणि आत्ताची काय आहे, हा सगळाच्या सगळा ऑडिट ट्रेल SAPमध्ये मिळतो. आणि कायद्याने हा ऑडिट ट्रेल किमान 3 वर्ष सिस्टीममध्ये सांभाळून ठेवण्याचा कंपनीला कंपनीला बंधनकारक आहे हे ऑडिट ट्रेल. आणि कंपनीचे ऑडिट्स होतात त्यावेळेलासुद्धा हे सगळं बघितलं जातं. याच्यामध्ये अजूनही काही ऑडिटच्या गोष्टी आहेत, जसं परचेस ऑर्डर आहे. जस्ट एक्झाम्पल की मी एखादी परचेस ऑर्डर बनवली तर तो ॲप्रुव्हलचा मला अधिकार नसतो. क्रिएटर वेगळा, ॲप्रुव्हर वेगळा. ह्या अशा टाईपचे ऑडिट्स होतात. त्याला कंप्लायन्स ऑडिट्स म्हणतात. म्हणजे आता आपल्याकडे वेगळं वर्ड आहे, काही ठिकाणी कॉक्स कंप्लायन्स म्हणतात त्याला, की हे कंप्लायन्स आहे की मेकर चेकर असतं, जो करतो तो ॲप्रूव्ह करू शकत नाही. म्हणजे मी जर एक क्रिएटर असेल परचेस ऑर्डरची तर मी ॲप्रुव्हर नसेल, मी ॲप्रुव्हर असेल तर मी क्रिएटर नसेल. म्हणजे हे अतिशय टाईट सिक्युरिटी SAPमध्ये असते. आणि ते रोल बेस्ड ऑथरायझेशन्स म्हणतो आम्ही त्याला. हा खूप मोठा विषय आहे, पण खूप थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर की तुम्ही जर एखाद्या प्लांटमध्ये काम करत असाल तर तुम्हाला त्याच प्लांटचा सगळा डेटा बघता येईल. म्हणजे तुमच्या SAPच्या सिस्टीममध्ये तुमच्या कंपनीचा 40 प्लांट्सचा पण डेटा असेल, पण तुम्ही तुमच्याच रिलेटेड डेटा बघू शकता. हे कंपनीने जर ठरवलं की नाही तुम्हाला फक्त तेवढंच दाखवायचं तर तेवढंच दाखवता येतं. इतका डेटा सिक्युरिटी अतिशय सुंदर आहे SAPमध्ये. एक थोडा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारतो की SAP कुठल्या प्रकारचे बिझनेसेस वापरू शकतात. म्हणजे त्याच्यासाठी SMEमध्ये असणं आवश्यक आहे का एकदमच ज्याला जसं आपण म्हणतो की त्यांचे 4-5 प्लांट्स आहेत आणि फ्लोअरवर खूप लोक आहेत, तर असे लोकच वापरतात का स्मॉल स्केल इंडस्ट्रीज पण वापरतात? बेसिकली SAP कोणत्या कंपन्या वापरू शकतात जनरली माहिती आहे की ज्या मल्टी लोकेशनल आहेत. स्केल सोडून द्या, पण जिथे मल्टी लोकेशनल आहे तिथे SAP वापरलं जातं. मग त्याच्यानंतर जर एकच ठिकाणी आहे, पण मल्टी लोकेशन डझंट मीन फिजिकली की एक नाशिकला आहे तो दुसरा मुंबईला, असं नाही. नाशिकमध्ये 4 ठिकाणी प्लांट्स आहेत तरी लोकेशन नाशिक नाही आहे, 4 प्लांट्स झाले. अशा ठिकाणी SAP की जिथे तुम्हाला इंटिग्रिटीची खूप गरज असते, अशा ठिकाणी बेसिकली वापरलं जातं. ऑफकोर्स त्याला कॉस्ट फॅक्टर असल्यामुळे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजना कधीकधी ते पॉसिबल होत नाही. अगदी ज्या छोट्या कंपन्या असतात त्यांना ते पॉसिबल होत नाही. त्याच्यासाठी पण SAPने एक अतिशय सुंदर BI व्हर्जन आणलं होतं. बट ड्यू टू कॉस्ट फॅक्टर्स, त्याच्यामध्ये थोडंसं कॉस्ट फॅक्टर्समुळे खूप कंपन्यांनी ते घेतलं नाही, पण तरीही त्याचा पण कस्टमर बेस खूप चांगला आहे. SAPमध्ये फॉर असं आपण समजूयात की एखाद्याला जॉब करायचा असेल किंवा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याने काय केलं पाहिजे, कुठून तयारी केली पाहिजे त्याने? आता हे 2 पूर्ण वेगळे विषय आहेत. आपण पहिले जॉब बोलू आणि बिझनेस. मग हे बिझनेस. पूर्ण करेक्ट. आपण पहिले जॉब बघूयात. आणि आजकालचं ते क्रेज झाली आहे लोकांना SAPमध्ये येण्याची, कारण की SAP हे हायेस्ट पेईंग टेक्निकल स्किल असं म्हटलं जातं, विच इज द फॅक्ट ऑल्सो. पण काय होतं आहे माहिती आहे का की तुम्हाला जर SAPमध्ये जायचं असेल तर बेसिकली ना बिझनेस माहिती पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. आजकाल काय होतं आहे, थोडंसं मुलांना ग्रॅज्युएशन इंजिनियर वगैरे झाले किंवा अगदी BCom MCom झाले की SAPचा त्या पर्टिक्युलर मॉडेलचा ते कोर्स करतात आणि मग SAPमध्ये एंट्री करायचा प्रयत्न करतात. एंट्री मिळते, पण बिझनेसचं जे नॉलेज आहे ना हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कुठेतरी बिझनेसचा एक अनुभव घ्या आणि मग SAPमध्ये या. अगदी 6-8 महिने वर्षभर जरी कुठेतरी काम केलं एखाद्या कंपनीमध्ये, म्हणजे मग तुम्ही परचेस डिपार्टमेंटला काम केलं तर ती परचेसची प्रोसेस काय, सेल्सला काम केलं तर सेल्सची प्रोसेस काय, मॅन्युफॅक्चरिंगला काम केलं किंवा फिनान्समध्ये केलं कुठेही, तर ती प्रोसेस काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. बिकॉज SAP इज द परफेक्ट ब्लेंड ऑफ द प्रोसेस अँड द पीपल. हे जे ब्लेंड आहे ना हे येण्यासाठी बिझनेस माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. हा एक जॉबचा पार्ट झाला. ॲज अ बिझनेस SAP हा एकट्या दुकट्याने करण्याचा बिझनेस नाही. इट इज अ व्हेरी टाईट टीमवर्क.
कोणत्याही SAPचा एखादा प्रोजेक्ट जे आम्ही म्हणतो याच्यामध्ये मल्टिपल कन्सल्टंट्स इन्व्हॉल्व असतात. तुमचा फिनान्सचा असतो, तुमचा MMचा असतो, तुमचा त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनच्या डिपेंडंट. म्हणजे आता एखादी फिनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल, जसं इन्शुरन्स कंपनी आहे, तर त्यांना फक्त एक फिनान्सचा कन्सल्टंट लागतो, एक मटेरियल्स मॅनेजमेंटच्या छोट्या मोठ्या काय खरेदी करते ती कंपनी त्याच्यासाठी लागतो, थोडंसं HR लागतं कारण एम्प्लॉईज असतात तिथे. पण हे जर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल तर त्यांना प्रोडक्शन प्लॅनिंग पण लागतं, मग त्यांना प्लॅन मेंटेनन्स पण लागतं, मग ते कन्सल्टंट्स वेगळे असतात. आणि हा प्रत्येकजण दुसऱ्यावरती अवलंबून आहे आणि शेवटी फायनान्स सेंटरला आहेत, कारण प्रत्येकाशी कनेक्शन फिनान्ससाठी आहे. त्याच्यामुळे बिझनेस जर म्हटलं तर इट्स अ टीम वर्क. सो तुमची एखादी अशी करू शकतो, एक छान छोटीशी कंपनी स्थापन केली, तिथे प्रत्येक मॉडेलचा एक ठेवला आणि मग एक घेतला प्रोजेक्ट करायला. करतात असे छोटे छोटे बिझनेस. अमेरिकेसारख्या ठिकाणी तर खूप छोट्या छोट्या कंपन्या आहेत ज्याचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती प्रोजेक्ट्स घेतात. ओके, मी या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारलं की आजकाल स्टार्टअप कल्चर खूप आहे, तर मला वाटतं स्टार्टअप कल्चरने जर SAPमध्ये काही नवीन इनोव्हेशन्स केले आणि तर मला वाटतं त्याचा खूपच ट्रिमेंडस फायदा करता येऊ शकतं. त्याच्यामध्ये पण अजून आता पुढचा एक पार्ट म्हणजे सगळ्यांनी असे 4-5 जणांनी येऊन आपल्या आपल्या मॉड्यूलमधनं जर काहीतरी एक खूप छान ब्लेंड तयार केला प्रोसेस ऑटोमेशनमध्ये किंवा काही, तर ते अजून खूप छान होऊ शकतं, बेनिफिशियल होऊ शकतं आहे त्या प्रोडक्टला. याच्यात एक थोडासा क्विक क्वेश्चन की SAPमध्ये जसं जॉबबद्दल आपण थोडंसं आणखीन डेप्थमध्ये बघूत की याच्या ऑपॉर्च्युनिटीज किती अवेलेबल आहेत आणि त्याच्यासाठी जे आता SAPचे कोर्सेस येतात, काही क्रॅश असतात, क्रॅश कोर्सेस किंवा काही लाँग टर्मचे असतात, किंवा आजकाल तर ऑनलाईन जमाना आहे कोविड नंतरचा, तर बरेचसे लोक ऑनलाईन पण कंडक्ट करतात. तर याच्यामध्ये तुमचं वैयक्तिक मत काय की त्यांनी कशा प्रकारचे, ज्यात मला एक्झॅक्टली फार माहिती नाही डिटेल्स SAPबद्दल, पण म्हणजे स्पेसिफिकली कोर्सेसबद्दल, तर एखाद्याला जर कोर्स करायचा तर त्याने कशा पद्धतीने तो कंडक्ट म्हणण्यापेक्षा अटेंड केला पाहिजे? सो ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत परत. एक तर क्लासरूम ट्रेनिंग, मग ते ऑनलाईन असो ऑफलाईन असो, दॅट इज द ट्रेनिंग, पर्टिक्युलर ट्रेनिंग की दिवसाचे 2 तास 3 तास 4 तास तुम्ही ते ट्रेनिंग करायचं. आणि किंवा ऑनलाईन कसं आहे जसं मी म्हटलं तसं. किंवा दुसरा पार्ट आहे तो ऑन जॉब ट्रेनिंग. एखादी कंपनी तुम्हाला घेते ॲज अ ट्रेनी, मॅनेजमेंट ट्रेनी किंवा नॉर्मल ट्रेनी, आणि मग त्या जॉब करता करताच तुम्ही शिकायचं. मग कोणीतरी सिनियर असतो तो शिकवतो आणि मग शिकत जातो. दुसरा जो पार्ट आहे जसं मी म्हटलं तसं क्लासरूम ट्रेनिंग, मग ते ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, ते करणं जास्त चांगलं असतं. ऑफकोर्स परत मी तेच इन्सिस्ट करेन की तुम्हाला थोडंसं बिझनेसचं नॉलेज पाहिजे, म्हणजे मग तो कोर्स करताना ते जास्त हे होतं. फुल टाईम करावा. SAP हा पार्ट टाईम करून टाईमपास किंवा काहीतरी अशा टाईपचा कोर्स नाही, कारण ते शेवटी तुमचं करिअर असतं आणि त्याच्यावरती खूप बेस अवलंबून आहे. सो फुल टाईम म्हणजे मला असं म्हणायचं की मी नोकरी करतो आहे मग हे 1 तास करतो आहे आणि असं जनरली SAP होत नाही, कारण एक मॉडेल इतकं इनडेप्थ आहे, वेगळ्या वेगळ्या मॉडेल्सशी इतकं टाईट इंटिग्रेशन आहे. हे सगळं समजण्यासाठी खूप चांगला वेळ त्याच्यासाठी द्यायला लागतो. सो SAP हा फुल टाईम करण्याचा कोर्स आहे. आणि मेनली कोर्स करतो आपण, पण एखाद्या मॉडेलमध्ये कोर्स केला तरी ते करत असताना आजूबाजूचे मॉडेल्स पण शिकले पाहिजे. कुठल्या मॉडेलमधून येतं आहे, का येतं आहे आणि काय येतं आहे, हे मात्र आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये माहिती पाहिजे. म्हणून SAPचा कोर्स करताना असं एक फोकस्ड कोर्स करायचा. जॉब ऑपॉर्च्युनिटी मधल्या काही काळामध्ये चॅलेंजेस होते. ब्रेक मिळणं, पहिला ब्रेक मिळणं हा खूप महत्त्वाचा असतो. ट्रेनीज जसं कंपन्या घेतात, फ्रेशर्स वगैरे घेतात काही कंपन्या आणि मग ते त्यांना ट्रेन करतात, असं पण आहे. किंवा ट्रेंड घेतात जे सर्टिफाईड असतात आणि मग त्यांना जॉब्स देतात. असे पण म्हणजे 2 ह्या वेगळ्या वेगळ्या मार्गाने जॉब ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप छान अशी आहे की SAP जसं मी मगाशी म्हटलं की त्यांचं एक डेटाबेस होतं, दुसरं डेटाबेस वापरत होते आणि आता SAPनी स्वतःचं डेटाबेस चालू केलं आहे. साधारणपणे 2015-16 नंतर जेवढे पण ठिकाणी SAP इम्प्लिमेंटेशन झालं, हे सगळं नवीन डेटाबेसवरती झालं आहे. आणि जे जुने होते ते दुसऱ्या ज्या डेटाबेसवरती होते त्यांचे लायसन्सेस आता संपत आहेत. SAPचंच त्यांच्याबरोबरचं कोलॅबरेशन संपत आहे
आणि त्यामुळे 2027 नंतर जे त्या जुन्या डेटाबेसवरती आहेत त्यांना SAPचं सपोर्ट मिळणार नाही आहे. याच्यामुळे आता सगळ्यांना या नवीन डेटाबेसमध्ये मायग्रेट होणं खूप महत्त्वाचं आहे आणि करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे आत्ता जर मार्केट बघितलं तर खरं तर SAP 2023ला बंद करणार होतं सपोर्ट, पण काही कारणाने आता ते 27पर्यंत वाढवलं आहे. अजूनही जवळजवळ 55% कंपन्या या जुन्या डेटाबेसवरती आहेत. सो ह्या डेटाबेसमधनं ह्याच्यामध्ये जायला SAPला खूप म्हणजे खूप माणसं लागणार. आज प्रचंड स्किल गॅप आहे, प्रचंड गॅप आहे. खूप स्कोप आहे मुलांना SAP करायला आणि त्याच्यामध्ये ब्रेकच फक्त पहिला महत्त्वाचा आहे, अदरवाईज खरंच खूप स्कोप आहे. SAPमध्ये मॉड्यूल्स असतात, तर ते कुठले मॉड्यूल्स आहेत बेसिकली जे जास्त वापरले जातात आणि ते कुठल्या क्षेत्राशी निगडीत आहेत? SAPमध्ये मेनली एक 5-7 मॉड्यूल्स आहेत, मेन मॉड्यूल्स, आणि आता त्याच्यातनं काही ब्लेंड करून सब मॉड्यूल्स म्हणता येईल असे पण खूप मॉड्यूल्स आता थोडे मार्केटमध्ये येत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा फिनान्स, FI हाच सगळीकडे सोल्युशन आर्किटेक्ट असतो, कारण तोच सगळा बिझनेस त्याला माहिती असतो कुठून काय होतं आहे. मग ते बाकीचे सब मॉड्यूल्सकडे जातं. सो फिनान्स, FI अतिशय महत्त्वाचं मॉड्यूल आहे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनवरती डिपेंडंट करतं की कुठल्या मॉडेल्स आहेत, पण मटेरियल्स मॅनेजमेंट आहे, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन आहे, हे अतिशय जास्त वापरले जाणारे मॉडेल्स आहेत. म्हणजे हे 99% ठिकाणी हे 3 असतातच. त्याच्यानंतर जर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल तर तुमचं प्रोडक्शन प्लॅनिंग हे एक मॉडेल असतं. त्याच्यानंतर प्रोडक्शन प्लॅनिंग असेल आणि त्याचबरोबर जर एखादं जसं फार्मा इंडस्ट्री असेल तर त्याच्याबरोबर क्वालिटी मॅनेजमेंटचं एक मॉडेल येतं. त्याच्यानंतर जर तुम्ही इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट्स वगैरे घेत असेल एखादं ऑर्गनायझेशन तर त्याच्यामध्ये प्रोजेक्ट सिस्टीम्सचं मॉडेल येतं. प्लांट मेंटेनन्स, प्रोजेक्ट सिस्टीम्स, मग ह्याचं एक ब्लेंड करून प्रोजेक्ट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणून एक नवीन मॉड्यूल आता तयार झालं आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणून एक मॉड्यूल तयार झालं आहे, जे स्वतःच बघतं की सेल्सचं काय आहे, मग त्याच्याबरोबर प्रोडक्शन काय आहे आणि त्याच्याबरोबर लॉजिस्टिक्स काय होणार आहे. हे सगळं असं सप्लाय चेन मॅनेजमेंट नावाचं एक मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये सगळा वरचं म्हणतं ना एक हाय लेवलचं सगळे मॉडेल्स त्याच्यामध्ये येतात. सो असे मल्टिपल मॉडेल्स आहेत SAPमध्ये. हे फंक्शनल मॉडेल्स म्हणतो आपण, आणि त्याच्याबरोबर एक टेक्निकल मॉडेल आहे ज्याला प्रोग्रॅमिंग किंवा जिथे कोडिंग येतं ॲक्च्युली, ज्याला ABAP असं म्हटलं जातं, ABAP, पण त्याला ABAPच म्हणतात, जिथे ॲक्च्युअल कोडिंग आहे. आणि हे कोडिंग वापरून सगळं कस्टमायझेशन होतं. SAP मी जसं म्हटलं तसं एक स्टँडर्ड आहे, आणि हे मॉड्यूल SAP ABAP वापरून सगळं कस्टमायझेशन केलं जातं त्याच्यामध्ये. सो असे हे 2 मेन पार्ट्स आहेत. थोडं शेवटाकडे वळूयात. आपण बऱ्याचदा न्यूजमध्ये ऐकतो IT मध्ये स्कॅम होतात किंवा हॅकिंग खूप प्रमाणात होते. तर असं कुठं SAPमध्ये होतं का, किंवा असा कुठला आपला अनुभव आहे का? स्कॅम्स होतात, पण माणूस करतो, आणि जर इंटेन्शनली केलं तर ऑब्व्हियसली होतं, पण कधी कधी SAP स्कॅम बाहेर पण काढतं, हा माझा अनुभव आहे. आणि पण अगेन इट कम्स ऑन द डेटा. सो कोणीतरी त्याला लायबिलिटी असते, अकाउंटेबिलिटी असते, आणि जी SAPमध्ये असते. म्हणजे मी एक साधं उदाहरण जर द्यायचं राहिलं तर मी माझ्या कंपनीसाठी काही परचेस केलं, 20 रुपयाची वस्तू जर 22ला घेतली तर ती सिस्टीममध्ये दिसते की मी ती 22ला घेतली. सो जरी स्कॅम असेल तरी ते तिथे दिसतं आहे. सो ट्रान्सपरन्सी म्हणा किंवा एक्सपोज होणं हे होतं SAPमध्ये, खूप क्लिअरली दिसतं. म्हणून मी आधीच म्हटलं की हे इंटेन्शनली आहे का अनइंटेन्शनली आहे याच्यावरती खूप अवलंबून असतं. आता याच्यावर माझा एक खूप छान माझा अनुभव सांगते मी याच्यावरती, स्कॅम कसा होतो. मी माझ्या जसं म्हटलं एका मल्टीनॅशनलमध्ये काम करत असताना एक युजरनी एक कंप्लेंट, म्हणजे प्रोसेस कशी असते SAPचा जो सपोर्ट असतो ना, की बिझनेस काम करतं, जो एक परचेस ऑर्डर बनवणारा परचेस ऑर्डर, पण त्याला जर काही प्रॉब्लेम आला तर तो IT ला ते सांगतो की मला असा प्रॉब्लेम येतो आहे. तसा एका युजरने IT ला सांगितलं की हे एक पर्टिक्युलर फील्ड आहे ना, हे मला वाढवायचं आहे फील्ड वेटचं.
सिस्टीममध्ये जाऊन बघितलं तर सुमारे 3,00,000 परचेस ऑर्डर्स होत्या सिस्टीममध्ये. अशा सिस्टीमला छेडछाड करायची आणि ते फील्ड वाढवायचं. ज्यावेळेला माझ्याकडे बिईंग अ मॅनेजर माझ्याकडे रिक्वायरमेंट आली की मला एक माणूस दे, मला हे चेंज करायचं आहे. आणि मी म्हटलं कुठल्या ह्याच्यामध्ये? तो म्हणे परचेस ऑर्डरच्या ह्या फील्डचं मला विड्थ वाढवायची आहे का, म्हणे युजर जी फिगर टाकतो आहे ती बसत नाही. आणि मी जेव्हा ती फील्ड बघितली तेव्हा ती पर्सेंटेजची फील्ड होती. ऑब्व्हियसली ती एवढी नाही वाढवू शकत आपण, पर्सेंटेज येते. तर त्याने मला सांगितलं की नाही, तो जो युजर आहे ना त्याला एका वेंडरला टॅक्सच्या स्वरूपात पैसे द्यायचे आहेत म्हणे. सो दिस वॉज क्लिअरली अ फ्रॉड ॲक्च्युली. हा एक अनुभव आहे. माझा दुसरा अजून एक अनुभव आहे एका कंपनीमधला, की आम्ही ज्यावेळेला कॉम्प्युटरायझेशन करायला घेतलं आणि मग डेटा जेव्हा टाकायचा, जसं मी म्हटलं प्रत्येकाची लिंक असते ना, ज्यावेळेला एका पॉईंटपर्यंत आम्ही पोचलो त्यावेळेला लक्षात आलं की मॅनेजमेंटकडे ही इन्फॉर्मेशनच नव्हती. आम्हाला ती सिस्टीममध्ये टाकणं गरजेचं होतं आणि ती इन्फॉर्मेशनच नव्हती. आणि जवळजवळ 32 कोटीचं पेंडिंग होतं की जे एक्सपोज झालं. एका कंपनीमध्ये असं झालं की आम्ही एक प्रोसेस करायला सुरुवात केली आणि अचानक खूप जणं गेले. म्हणजे अशा काही गोष्टी SAPमुळे काही वेळेला जेव्हा सिस्टीममध्ये येतो त्यावेळेला अशा गोष्टी होत असतात. आम्ही मार्केटमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी बघितल्या आहेत. ठीक आहे. आपण हा शेवटचा प्रश्न होता, पण मला आणखीन एक प्रश्न आला की SAPमध्ये जॉब करताना फॉर एक्झाम्पल आपले व्ह्युअर्स आहेत, त्यांनी ठरवलं की आपण SAPत जाऊयात, जॉब करूयात, तर त्यांच्या नेमक्या रिस्पॉन्सिबिलिटीज कशा प्रकारच्या असतात? SAPमध्ये ना 2 पद्धतीचे प्रोजेक्ट्स म्हणतो आम्ही त्याला. मुळात प्रोजेक्टची डेफिनेशन काय आहे, ज्याला स्टार्ट आहे आणि एंड आहे हा प्रोजेक्ट आहे. आणि दुसरं असतं एक सपोर्ट असतो. एक प्रोजेक्ट म्हणजे एखादी कंपनी आहे जिथे आत्ता काहीच नाही आहे, सिस्टीम नाही आहे, तिथे आम्ही ती इम्प्लिमेंट करतो. दॅट इज कॉल्ड एज इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट. तिथे कन्सल्टंटची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, त्याला SAP माहिती आहे आणि त्याला आता यांचा बिझनेस माहिती आहे. त्या दोन्हीची गॅप जे आहे ती ब्रीच करायची आहे. जसं SAPमध्ये की SAPमध्ये एक प्रोसेस आहे की तुम्ही मटेरियल टाका, प्लॅन टाका, सगळं टाका, पण ह्या बिझनेससाठी काय लागतं आहे त्याच्यातलं आणि मग ते कसं टाकायचं आहे, ती प्रोसेस कशी झाली पाहिजे, ही जी गॅप आहे हे ह्या कन्सल्टंट करतो. म्हणून मी मगाशी म्हटलं की त्याला बिझनेस माहिती पाहिजे आणि त्याला SAP माहिती पाहिजे, मग तो कन्सल्टंट बनतो. त्याला तो क्लार्क नाही आहे की आमच्याकडे 10 प्लॅन्ट आहे, तू 10 प्लॅन्ट टाकून दे मला सिस्टीममध्ये, असं नाही चालत. SAPला कन्सल्टंट पाहिजे. सो बेसिकली हे एक काम आहे की एका कंपनीची सगळी रिक्वायरमेंट घ्यायची आणि त्याप्रमाणे त्यांना ती सिस्टीम बनवून तयार करून द्यायची. मग हे त्याच्यामध्ये सगळंच येतं राईट फ्रॉम बिगिनिंग. जसं तुमची सिस्टीम टाकण्यापासून तर सगळ्यात शेवटी तुमची अपेक्षा काय आहे ह्या प्रोसेस किंवा SAP इम्प्लिमेंट केल्याने, की नाही मला वर्षाला किती परचेस झाला हे बघायचं आहे, माझ्या कंपनीचा शेवटी मला प्रॉफिट अँड लॉस, मला बॅलन्स शीट बघायचं आहे, एखादा CEO काय म्हणेल, एखादा परचेसर काय म्हणेल, एखादा सेल्सवाला मार्केटिंगवाला काय म्हणेल, की मला महिन्याला रिपोर्ट पाहिजे, मला आठवड्याला पाहिजे. हे सगळी जी हे काम आहे हे त्या पर्टिक्युलर कन्सल्टंटचं इम्प्लिमेंटेशनच्या वेळेला काम पडतं. आणि जो सपोर्टमध्ये असतो मग तो काय, जसं मी मगाशी उदाहरण सांगितलं की तो परचेस ऑर्डर बनवतो आहे आणि ते बनत नाही आहे किंवा इनवॉईस टाकतो आहे आणि ते सिस्टीममध्ये पोस्ट होत नाही आहे, मग त्याच्यामागे काय कारण असेल? मग कुठेतरी डेटा चुकीचा टाकला आहे का, कुठेतरी काही प्रोसेसमध्ये काही चेंज झालं आहे का, म्हणून हे होत नाही आहे का, हे काम SAP कन्सल्टंटचं असतं. बऱ्यापैकी क्लॅरिटी आली आहे. म्हणजे मला असं वाटतं की व्ह्युअर्सला पण क्लॅरिटी आली असेल की SAPमध्ये नेमकं काय असतं आणि प्रोजेक्ट्स हँडलिंग असेल किंवा इव्हन तुम्ही आता काही स्कॅम्सबद्दल पण सांगितलं. सो एक तो पण पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांना मिळेल की प्रोजेक्ट डेव्हलप करताना कुठली काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून स्कॅम्स कमी होतील किंवा ते ॲटलिस्ट आयडेंटिफाय करता येतील. सो ती माहिती आपण सांगितली. सो मला वाटतं की आपण बऱ्यापैकी टॉपिक कवर करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याच्यात अजून भरपूर माझे क्वेश्चन्स आहेत. मला असं वाटतं की आपण पुन्हा यावं आणि त्याच्यावर नक्की चर्चा करूयात. सो तुम्ही आलात, खरंच धन्यवाद आणि खूप इंटरेस्टिंग होता. माझ्याकडनं पण खूप धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल.
खूप छान थँक्यू. येस.